तर भावांनो, मी निघालोय आज शेताकडं आणि आज आहे पाडवा. पाडव्याचं पण आपल्याला शेताकडं जावं लागते. काय विषय नाही. मी आलोय शेतात हो का जनावर सोडले आता. तर गमजा घेऊन निघालोय तोपर्यंत जनावर काय पुढे गेले होते. पुन्हा समजलं की आपलं मोबाईल तर आपल्या इथंच राहिला होता शूटला. पुन्हा मोबाईल तर जनावर घेऊन मी आलोय आता माळाला. तर तर पाडवा असल्यामुळं लोक आज तळ्यावर गाडी धुवायला पण आली. पाऊस बंद असल्यामुळे आपल्या डॅमचं पाणी पण कमी झाले तरी पण लोक यायला लागले ते. तर जनावर घेऊन आलोय शेडवर जनावर बांधून मी निघालोय आता बघा घराकडे. तर आपल्याला जायचं होतं जळकोटला त्याच्यामुळे मी निघालोय लवकरच घराकडे. तर गाडीपाशी आल्यावर कळालं की आपली गाडीची चावी तर फादर पशीच आहे. तेवढ्यात आपल्या मामाच्या पोराला फोन केला ते तर पळत चालतं चावी घेऊन. घेतली चावी आणि चालू केली गाडी घेऊन एचएफ गाडी घेऊन आपली निघालोय घराकडे. हे आपल्या घराकडे जायचा रस्ता आहे. तर आता मी आलोय घरात जरा फ्रेश होऊन मी निघालोय बघा आता. तर हे आपल्या जायचं जळकोटचा रस्ता आहे बघा. तर हे लांबचा नजारा बघत मी येऊन पोचलो बघा आता जळकोट. तर जळकोटला आपण आपल्याला कपडे घ्यायचे होते म्हणून आलो होतो. तर आता आला पुन्हा दुकानात. तर आज पाडवा असल्यामुळे याने दुकान पण सजवलेलंच होतं बघा. तर घेऊ द्या म्हणलं कपडे घ्यायचे ते म्हणलं आपल्याला. तर कपडे घेऊन मी निघालोय बघा तेवढ्यात आपल्याला दिसले मेंढर. तर इथंच आपल्याला रात्रीचे 8 वाजले होते. उशीर झालाय म्हणून मी आलोय आता पंपावर पेट्रोल टाकून. तर पेट्रोल टाकून आपल्याला जायचंय घरात. काचेची सँडल जोडीला चप्पल आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची माझे मनानं भरलीस गौरी आगो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनानं भरलीस गौरी काचेची सँडल जोडीला चप्पल आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची माझे मनानं भरलीस गौरी आगो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनानं भरलीस गौरी काचेची सँडल जोडीला चप्पल आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची माझे मनानं भरलीस गौरी आगो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनानं भरलीस गौरी